यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या. कोण होणार मुख्यमंत्री आणि कोण होणार सोलापूरचा पालकमंत्री? या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर. राज्यात सर्वत्र महायुतीला दणदणीत यश मिळालंय. लाडक्या बहिणीनं लाडकं सरकार वाचवलं हे नक्की. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टी, एकनाथ शिंदे यांच्याबद्दल सहानुभूती नक्कीच होती. अजितदादांचा फटका बसतो की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र सगळ्यांचे अंदाज फेल ठरले आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे त्रिशूल यशस्वी झालं. आता एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार की देवेंद्र फडणवीस यांना भाजप मुख्यमंत्री करणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 26 नोव्हेंबर पर्यंत नवीन सरकार आलं पाहिजे यासाठी उद्याच वानखेडे स्टेडियमवर शपथविधीचा सोहळा नियोजित केला जात आहे. मुख्यमंत्री कोण हा सस्पेन्स कायम आहे. सोलापूर जिल्ह्यात भाजपचे 5 आमदार निवडून आले. विजयकुमार देशमुख यांनी 5व्यांदा विजय खेचून घेतलाय. सुभाष देशमुख यांनी हॅट्रिक केली आहे. सचिन कल्याण शेट्टी आणि समाधान आवताडे यांनी 2ऱ्यांदा विधानसभा गाठली. सर्वात चर्चेचा विषय सोलापूर शहरमध्ये या मतदारसंघात पतंग न उडू देता तो फाडून या ठिकाणी देवेंद्र कोठे यांनी प्रथमच कमळ फुलवलं. त्यामुळे कोठेंचा राज्यात दबदबा वाढलाय. आता सोलापुरातील या 5 जणांपैकी कोणाला मंत्रिपद मिळेल आणि कोण सोलापूरचा पालकमंत्री होईल याची उत्सुकता सोलापूर जिल्ह्याला लागली आहे. मुख्यमंत्री पदासाठी तसंच सोलापूर जिल्ह्यातील मंत्रिपदासाठी भाजप पुन्हा धक्कातंत्राचा अवलंब करणार हा सस्पेन्स कायम आहे. माढ्यातील बबनराव शिंदे यांची तर मोहोळमधील राजन पाटील यांची 30 वर्षांची सत्ता अभिजित पाटील आणि राजू खरे यांनी आणली संपुष्टात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी ताकद लावून देखील आमदार शहाजी बापू आणि दीपक आबा या 2 मित्रांच्या कुस्तीत सांगोल्यात शेकापचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख झाले विजयी. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पराभूत होता होता वाचले. अवघ्या 162 अशा सर्वात कमी मताधिक्यांनी विजय. भाजप नेते तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरच करणार शिक्कामोर्तब. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात या बड्या नेत्यांसह बच्चू कडू, यशोमती ठाकूर, राजेश टोपे, हर्षवर्धन पाटील, धीरज देशमुख, अमित ठाकरे अशा मोठ्या उमेदवारांचा झाला पराभव. गेल्या 70 वर्षांपासून कोणाच्या मनगटावर, घरातल्या भिंतींवर, कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे. नवभारत वॉच कंपनीमध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर, सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची घड्याळं एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर 250 रुपयापासून इकॉनॉमिकल रेंजची सर्व घड्याळं उपलब्ध. नवभारत वॉच कंपनी, चौपाड, सोलापूर. धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील पर्यटकांसाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच नळदुर्ग येथील युनिवंडर्स रिसॉर्ट व थीम पार्क. उत्कृष्ट शाकाहारी चवदार जेवण, कुटुंबासह राहण्याची उत्तम सोय, स्वच्छ व उच्च दर्जाचा स्विमिंग टँक, टेंट हाऊस, किड्स झोन, रॉकेट इजेक्टर, ह्युमन गायरो, रोप कोर्स, झिप लाईन यासह विविध ॲडव्हेंचर स्पोर्ट्स. निसर्गरम्य वातावरणात रिसॉर्टला फॅमिली सोबत एक वेळ अवश्य भेट द्या. बुकिंग करिता संपर्क 8007 700558. 149 जागा लढवून भाजपनं मिळवल्या 132 जागा आणि मिळवला सर्वात जास्त स्ट्राईक रेट. धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील भाजप उमेदवार काशीराम पावरा 1,45,044 अशा राज्यातील सर्वाधिक मताधिक्यांनी झाले विजयी. काँग्रेसला 10, उद्धव ठाकरेच्या सेनेला 20 तर राष्ट्रवादी शरद पवारांच्या गटाला मिळाल्या अवघ्या 10 जागा. या महाविकास आघाडीच्या 46 जागांपेक्षा एकट्या शिवसेना शिंदे गटाने मिळवल्या 57 जागा. देवेंद्र कोठे, बाबासाहेब देशमुख, राजू खरे, अभिजित पाटील,
उत्तम जानकर यांच्या रूपानं सोलापूर शहर जिल्ह्याला मिळाले नवे 5 आमदार. गद्दार, खोके सरकार या शब्दांवरून टीकेची झोड उठवणारे उद्धव ठाकरे झाले हद्दपार. 36 जागा गमावून मिळाल्या अवघ्या 20 जागा. लाडकी बहीण योजना महायुतीसाठी ठरली गेम चेंजर, तर जरांगे फॅक्टरचा निवडणुकीत दिसला नाही प्रभाव. प्रियंका गांधी तब्बल 4,10,000 मताधिकांनी झाल्या विजयी. गांधी कुटुंबियातील सोनिया, राहुल आणि आता प्रियंका तसंच एकाच कुटुंबातील 3 सदस्य झाले संसदेत सदस्य. गडचिरोली जिल्ह्यात धर्मराव बाबा अत्राम यांनी मुलगी भाग्यश्री अत्राम हिचा केला पराभव. राज्यात मनसेने 128 उमेदवार उभे केले, मात्र एकही उमेदवार विजयी झाला नाही. राज ठाकरे यांची ब्लू प्रिंट काळवंडली. पहिल्या फेजमधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी. फेज 2 आलिशान अशा 70 बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट. सर्व अत्याधुनिक सुविधा, प्रशस्त रोड, प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग, 2 आणि 3 BHK प्रीमियम लक्झरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले. चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया. साईटचा पत्ता श्रीराम समर्थ नगर, CNS हॉस्पिटलच्या समोर, मंगळवेढा रोड, सोलापूर. आजच संपर्क साधा 70 66 94 25 70. केवळ दलित मतांवर राजकारण करणारे प्रकाश आंबेडकर आणि केवळ मुस्लिम मतांवर डोळा ठेवणारे AIM यांची जादू निवडणुकीत चालली नाही. छत्रपती संभाजीराजे यांच्या महाराष्ट्र पक्षानं उभी केले 32, बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्तीचे 38 आणि राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाचे 19 अशा सर्वच्या सर्व 89 उमेदवारांचा झाला पराभव. राज्यभरात तुतारीनं हवा भरली, मात्र अवघ्या 10 जागांवर शरद पवारांना मानावं लागलं समाधान. 85 वर्षांच्या शरद पवारांच्या स्वप्नांचा 65 वर्षांच्या अजित पवारांनी केला चुराडा. सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात उभे असलेल्या 185 उमेदवारांपैकी धर्मराज काडादी, चेतन नरोटे आदी 159 उमेदवारांचं डिपॉझिट झालं जप्त. आमदार राजा राऊत यांना पराभूत करून दिलीप सोपल झाले 7व्यांदा आमदार. किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस 17 ऑटोनॉमस ॲडव्हान्स फीचर, 15 स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स, पॅरारोनिक सनरूफ, आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक 8 कलर्स मध्ये उपलब्ध. नव्या सेल्टॉसची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा. पत्ता सेलिब्रेट किया शोरूम, सोलापूर पुणे महामार्गावर, कोंडी, सोलापूर. संपर्क 9804 1841 84. राज्यभरात भाजपला मिळाली एकूण 27% मतं, तर शिंदे सेनेला 13% मतं. काँग्रेसचे झाले पानिपत. मोठ्या वल्गना करणारे ठाकरे चारी मुंड्यात चित्त झालेत आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांचे मनसुबे उधळले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ज्यांच्या जागा जास्त त्यांचाच होणार मुख्यमंत्री, असं कधीही ठरलेलं नव्हतं. सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं वाटलं नाही. जितेंद्र आव्हाड म्हणाले, EVM मशीनवर विश्वास ठेवू नका. निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला. 15वी विधानसभा अस्तित्वात येणार. सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा. अन बेल आयकॉन ऑन ठेवा.